श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. मासिक राशी भविष्य सिरीज या भागामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण बुधग्रहाविषयी माहिती बघितली. आता आपण या भागामध्ये सुरुवात करणार आहोत की प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य म्हणजे दिनांक 1 जून 2024 पासून 1 जुलै 2024 पर्यंतचं राशी भविष्य पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण 12 राशींपैकी पहिल्या 4 राशींविषयी माहिती घ्यायला. मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या 4 राशींविषयी माहिती घेऊया. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये एक आकडा येतो. म्हणजे तुमच्या कुंडलीत जर प्रथम स्थानामध्ये एक आकडा येत असेल अथवा कुंडलीमध्ये चंद्र जिथे स्थित आहे तिथे एक आकडा येत असेल तर तुमचं लग्न हे मेष आहे अथवा राशी ही मेष आहे. मेष लग्नाला, मेष राशीला लाभेश लाभामध्ये आहे सध्या गोचरीने. पुढील 1 महिना तो तिथेच आहे. द्वादश स्थानाचा अधिपती गुरु राशीच्या धनस्थानातून जाणार आहे. तो नवमेशहून तिथे आहे. शुक्र ग्रह धनेश धनातूनच आहे. 2 तारखेला परत पुढे 2 जून पासून पुढे लग्नेश लग्नामध्येच येणार आहे जो मंगळ आहे. सूर्यग्रहाचे भ्रमण हे राशीच्या आत्ता धनातून आहे, नंतर ते तृतीयातून असणार आहे. आणि बुध ग्रह हा तृतीयामध्ये राशीच्या जाणार आहे तो 15 जून नंतर, आणि त्याच्या अगोदर तो वृषभ राशीमध्ये राहणार आहे म्हणजेच राशीच्या धनस्थानातून जाणार आहे. राहू ग्रह हा राशीच्या व्ययातून जाणार आहे. केतू षष्ठातून जाणार आहे. टोटल आराखडा करायचा म्हटला तर चंद्र 2.25 दिवसामध्ये एक राशी आणि नक्षत्र बदलतो. तर मेष लग्न आणि मेष राशी जातकांना आर्थिक दृष्ट्या काळ चांगला आहे, कारण लाभेश लाभामध्ये आहे, धनेश धनामध्ये आहे. दोन्ही महाधन योग आहेत म्हणजे धनाची कोणत्याही प्रकारे कमतरता पडणार नाही. शनीच्या आणि शुक्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कार्य करत आहेत, मग ते शुक्राचं जे कार्यक्षेत्र आहे म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट, फंड, त्याच्यानंतर फायनान्स, त्याच्यानंतर परफ्यूम, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये अजून बघायला गेलं तर मास मीडिया, सोशल मीडिया. शुक्राचं अजून कुठलं कारकत्व आहे तर ते म्हणजे लक्झरी लाईफ, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची सौंदर्य प्रसाधने, उंची कपडे ज्याला आपण कॉस्मेटिक्स म्हणतो, अशा कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या माणसांना तो शुक्र उत्तम धन देईल. जे धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचा नवमेश, मेष लग्नाचा अथवा मेष राशीचा गुरु नवमेशून तो धनेशाबरोबर आहे म्हणजे धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांनाही उत्तम काळ आहे. लाभेश लाभस्थानामध्ये आहे म्हणजे तो इच्छापूर्ती करून देणारा शनी आहे. मेष लग्नाच्या जातकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. पुढील 1 महिन्यामध्ये म्हणजे जूनमध्ये 2 जून पासून पुढे 1 महिन्यामध्ये मेष लग्न अथवा मेष राशी जातकांचे विवाह निश्चित होतील. कारण 2 घटना घडत आहेत. सप्तमेश धनामध्ये नवमेशाबरोबर म्हणजे कुटुंबामध्ये धर्मकार्य झालं पाहिजे, आणि लाभेश लाभामध्येच पुष्कर योगात आहे म्हणजे मेष लग्न अथवा मेष राशी जातकांचे पुढील 1 महिन्यात विवाह होण्याचे अतिशय जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर पुढील येणारी राशी ती म्हणजे वृषभ. वृषभ राशीच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये काय योग आहेत ते पाहूया. ज्या जातकांच्या कुंडलीत प्रथम स्थानात 2 हा आकडा लिहिलेला असेल अथवा चंद्र जिथे स्थित आहे तिथे 2 आकडा असेल म्हणजे वृषभ राशी असेल अथवा वृषभ लग्न असेल तर शनी दशमेश दशमातून जाणार आहे. सूर्य 15 तारखेपर्यंत 15 जून पर्यंत तिथेच आहे, नंतर तो धनातून जाईल. गुरुग्रह हा राशीमधूनच भ्रमण करत आहे. सप्तमाला दृष्टी देईल लाभेश होऊन. शुक्र तिथेच आहे. 15 जून नंतर त्या ठिकाणी बुधग्रह धनेश धनातून जाणार आहे. त्याची स्वतंत्र माहिती दिलेली आहे. आणि व्ययाचा अधिपती मंगळ व्ययात जाणार आहे, त्याची स्वतंत्र माहिती दिलेली आहे. ओव्हरऑल 1 महिना कसा जाणार आहे तर चंद्र 2.25 दिवसामध्ये एक राशी नक्षत्र बदलतो. तर त्यामुळे 2.25 दिवसामध्ये चंद्र हा फास्ट मुव्हिंग प्लॅनेट असल्यामुळे चंद्रानुसार जर भ्रमण बघितले गेले आणि 1 महिना राशी भविष्याचा विचार केला तर वृषभ लग्नाच्या जातकांना कार्यक्षेत्रामध्ये विस्तार प्राप्त होताना दिसून येईल. व्यापारामध्ये विस्तार दिसल्यामुळे व्यापारासाठी प्रवास करण्याची वेळ येईल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील कारण गुरुची दृष्टी सप्तमावर आहे. संतती प्राप्तीचा योग आहे. धन आगमनाचा योग आहे. जे बँकिंग क्षेत्रामध्ये, एज्युकेशनल फील्डमध्ये आहेत त्यांना कसे फायदा होणार आहे ते स्वतंत्र बुधाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. अशा प्रकारचे फायदे निश्चितपणे होणार आहेत, त्यात कुठलेही संशय नाही. त्यानंतर पुढे जी राशी येते ती म्हणजे मिथुन. ज्या जातकांच्या कुंडलीत प्रथम स्थानात 3 हा आकडा लिहिलेला आहे अथवा चंद्र जिथे स्थित आहे तिथे 3 हा आकडा लिहिलेला आहे म्हणजे मिथुन लग्न आहे अथवा मिथुन राशी आहे तर त्यांच्या पत्रिकेत लॉंग टर्म म्हणजे लॉंग टर्मसाठी राहणारा ग्रह जो दीर्घकाळानंतर बदलतो म्हणजे शनी नवमेश नवमामध्ये राहणार आहे. मंगळ लाभामध्ये येणार आहे 2 तारखेनंतर 2 जून नंतर.
शुक्र हा व्ययश व्ययामध्ये आहे. शुक्र हा एकमेव ग्रह असा आहे जो व्ययस्थानात गेल्यानंतर पैसे देतो. तो व्ययश व्ययात विपरीत राजयोग करतोय. बुधाचा योगही अतिशय चांगला आहे. बुध लग्नेश लग्नामध्ये येणार आहे 15 तारखेनंतर. गुरु प्रमाणेच आता तिथे रवी जरी असला तरी सूर्य सुद्धा 15 जून नंतर तिथे येणार आहे, जो प्रथमात येणार आहे लग्नेशाबरोबर. म्हणजे ही सगळी परिस्थिती अनुकूल आहे, भाग्योदयाची आहे, धनागमनाची आहे, परदेशगमनाची आहे, तसेच संतती प्राप्तीची आहे आणि मान सन्मान प्रतिष्ठाच्यामध्ये वाढ करणारी आहे. म्हणजे मिथुन राशीच्या जातकांना येणाऱ्या कालावधीमध्ये या सर्व गोष्टींची प्राप्ती होणार आहे. खास करून कोणाला प्राप्ती उत्तम होणार आहे, जे बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत, लॉ क्षेत्रामध्ये आहेत, कम्युनिकेशनमध्ये आहेत, मास मीडियामध्ये आहेत, मायनिंग क्षेत्रामध्ये आहेत, स्टील लोखंड या क्षेत्रात आहेत, अथवा इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये आहेत, एज्युकेशन सिस्टीममध्ये आहेत. या सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना अथवा नोकरदार वर्गांना मान, प्रतिष्ठा, पद तसेच बढती आणि उत्तम प्रकारे धनयोग होण्याचे त्या ठिकाणी संकेत आहेत. म्हणजे मिथुन लग्न आणि मिथुन राशी जातकांना हा काळ अतिशय उत्तमच आहे. पुढील राशी येणार आहे ती म्हणजे कर्क. कुंडलीच्या प्रथम स्थानात जर 4 हा आकडा दिलेला असेल अथवा चंद्र जिथे स्थित आहे तिथे 4 आकडा असेल, म्हणजे कर्क लग्न अथवा कर्क राशी असेल, तर मंगळ दशमेश दशमातून जाणार आहे. त्याविषयी विवरण दिलेले आहे, त्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहावं. बुधाविषयी ही माहिती दिलेली आहे. बुध हा 15 तारखेनंतर मिथुन या स्वराशीत व्ययश व्ययात येणार आहे. कर्क लग्नाचा मालक म्हणजे लग्नेश हा चंद्र आहे, तो फास्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे. तर त्याविषयी माहिती आपल्याला सातत्याने घ्यावी लागेल. जो चंद्र लग्नेश आहे त्याचा योग ज्या वेळेला फक्त शनीच्या अपोजिशनमध्ये होईल, कारण सध्या कर्क लग्नाला आणि कर्क राशीला शनी हा अष्टमेश अष्टमातून जाणार आहे, त्यावेळेला फक्त मानसिक पीडा होऊ शकते. ज्या वेळेला महिन्याभरात चंद्राचे भ्रमण सिंह राशीतून जाईल अथवा कुंभ राशीतून जाईल अथवा मेषेतून जाईल, त्यावेळेला त्यांना मानसिक पीडेचा त्रास होऊ शकतो कर्क लग्न आणि कर्क राशीच्या जातकांना. बाकी मंगळ दशमेश दशमात आहे, म्हणजे कार्यक्षेत्र उंचावणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला उत्साहाने काम करण्याची संधी मिळणार आहे, कारण कार्यक्षेत्र हे विस्तार होताना तुम्हाला दिसणार आहे, म्हणून उत्साह येणार आहे. तसेच मंगळ नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला देईल आणि तुम्हाला नावलौकिक मंगळ मिळवून देईल. सद्यस्थितीमध्ये नवमेश लाभामध्ये आहे आणि तो लाभेशाबरोबर आहे. ही स्थिती धनागमनाच्या दृष्टीने कर्क लग्नाच्या जातकांना अतिशय उत्तम आहे. जे कर्क लग्नाचे जातक अध्यापन, अध्ययन तसेच एज्युकेशन फील्ड बरोबर कम्युनिकेशन, मास मीडिया आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना जास्त प्रचुर मात्रात धन मिळणार आहे. कारण हा महाधनी योग नवमेश लाभामध्ये चतुर्थेशाबरोबर लाभस्थानामध्ये हा अतिशय उत्तम धनयोग आहे, तो तुम्हाला फायदा देईल. म्हणजे तिथे शुक्र आणि गुरुची युती आहे. शुक्र तिथे लाभेश आहे आणि गुरु जो आहे तो नवमेश आहे, तो षष्ठेश पण आहे आणि षष्ठाचा अधिपती षष्ठ स्थानापासून षष्ठ स्थानात आहे. त्यामुळे शत्रूंनाही तुम्ही मात देण्यात यशस्वी व्हाल आणि शत्रू पराभूत होतील, रोगाचे निदान होईल आणि रोगातूनही मुक्तता होईल. चतुर्थेश लाभामध्ये भाग्येशाबरोबर लाभस्थानामध्ये पुष्कर योगात, म्हणजे कर्क लग्नाच्या जातकांना पुढील 1 महिन्यामध्ये प्रॉपर्टी, नवीन प्रॉपर्टी, लक्झरियस प्रॉपर्टी मिळण्याचे अथवा निर्माण होण्याचे अथवा तिथे तुम्ही प्रवेश करण्याचे योग निर्माण होत आहेत. फक्त शनीची महादशा नसावी, कारण शनी आता अष्टमात आहे. शनीच्या पीडेच्या परिहारासाठी मारुती स्तोत्राचे शनिवारी पठण करणे, हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालणे आणि हनुमान चालिसाचे 100 पाठ करणे, हे जर कार्य कर्क लग्नाच्या जातकांनी केले तर त्यांना निश्चितपणे यशाची प्राप्ती होणार आहे. शिव शिवाय नमस्तुभ्यम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या सर्व व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले त्या ठिकाणी ज्ञानवर्धन होईल. नमस्कार.